नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स याच्यातर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, व्हायब्रंट ची सुरुवात साधारणतः गेली 10 वर्षापासून झालेली आहे. 2015-16 मध्ये आमचं पहिलं वर्ष होतं. एक्झॅक्टली यामध्ये आम्ही काय करतो तर विद्यार्थी जे आहेत, जे 12वीचे विद्यार्थी असतात, ते नीटची एक्झाम देतात, काही विद्यार्थी JEE ची एक्झाम देतात, अनेक विद्यार्थी CET अशा वेगवेगळ्या एक्झाम्स देतात. मग एक्झाम झाल्यानंतर पुढे काय, असा अनेक विद्यार्थी आणि पालकांना प्रश्न पडतो. मग जेवढे विद्यार्थी 10वीच्या नंतर 11वी आणि 12वी मध्ये मेहनत घेतात, ते वेगवेगळ्या नीट एक्झाम, JEE एक्झाम अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतात आणि तयारी केल्यानंतर त्यांचा स्कोर येतो. मग स्कोर आल्यानंतर पुढे महत्वाचं जेवढी तुमचा अभ्यास आहे तेवढाच जास्त महत्वाचं असतं, ते म्हणजे ऍडमिशन प्रोसेस. एकदा चांगलं कॉलेज मिळालं की त्या विद्यार्थ्याचं करिअर मात्र नक्की चांगलं पुढे घडणारच आहे, हे सर्वांना माहिती आहे. परंतु एक्झाम नंतर आणि तुम्हाला कॉलेज मिळेपर्यंत हा जो मधला प्रवास असतो मित्रांनो, तो सर्वात जास्त महत्वाचा असतो आणि हा प्रवास अगदी सुखकारक करण्याचा प्रयत्न व्हायब्रंट मध्ये केला जातो. एक्झॅक्टली आम्ही तुमचे काय करतो तर काउन्सिलिंग प्रोसेस करतो. मित्रांनो, काउन्सिलिंग म्हणजे काय आहे? काउन्सिलिंग इज नथिंग बट युअर लास्ट स्टेप ऑफ एक्झामिनेशन. चांगला स्कोर असूनही चांगलं कॉलेज मिळालं नाही, फॉर्म भरण्यामध्ये काहीतरी चुका झाल्या, अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. कमी स्कोर असताना चांगलं कॉलेज मिळालं किंवा एखाद्या राज्यामध्ये आपल्याला ऍडमिशन घेता येतं, हे विद्यार्थ्यांना माहितच नसतं. हे सर्व माहिती करून देण्यासाठीचा प्लॅटफॉर्म म्हणजे व्हायब्रंट करिअर गायडन्स.